नमस्कार विद्यार्थ्यांनो. कालच आपली सेट परीक्षा झालेली आहे आणि आज आपण पेपर 2 मराठी विषयाची आन्सर की अंदाजित आन्सर की आपण इथे आज डिस्कस करणार आहोत. काही कन्फर्म क्वेश्चनचे आन्सर्स आपण इथे सांगणार आहोत. हे पार्ट 1 आहे, पार्ट 2 सुद्धा येणार आहे. ठीक आहे. आणि हा जो पेपर आहे तो सी कोडचा आहे, सी याच्यामधला आहे आणि पेपर 2 मराठी असणार आहे. पहिला प्रश्न आपण बघूया. आम्ही ग्लोबल ऑनलाईन घेऊन आले आहेत तुमच्यासाठी UGC नेट एक्झाम जून 2024 आणि MS सेट एक्झाम 2025 पेपर 2 चा कम्प्लीट कोर्स, ज्यात असणार आहेत कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक, कम्प्युटर सायन्स, मराठी, हिस्ट्री असे सगळ्या विषयाचे आपल्याकडे असणार आहे. यामध्ये डेली लाईव्ह लेक्चर्स असतील, फुल सिलेबस नोट्स असतील, फुल सिलेबस टेस्ट असतील, PYQ टेस्ट असतील विथ सोल्युशन्स, 4000 प्लस MCQ सिरीज असणार आहे. कम्प्लीट पेपर 1 फ्री असणार आहे याच्यासोबत जर का तुम्ही पेपर 2 घेतला तर. आणि याची फीज आहे 12,000 रुपये. जर का तुम्हाला याबद्दल पुन्हा डिटेल्स हवे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. येत्या 25 एप्रिल पासून आपण बॅच सुरू करतोय नेट आणि सेट दोन्ही एक्झामसाठी. त्यामुळे नक्की लवकरात लवकर जॉईन करा, कारण नेट UGC नेट एक्झाम जूनसाठी काहीच दिवस, 2च महिने शिल्लक असला आहे. त्यामुळे नक्कीच याचा फायदा घ्या. आता आपण पेपर 2 डिस्कस करणार आहोत, मराठी विषयाची आन्सर की. ठीक आहे. प्रश्न आहे, कृष्णाबाई या नावाने कथालेखन करणाऱ्या लेखिकेचे नाव काय? तर ऑप्शन्स मध्ये आहे कमळाबाई टिळक, मालतीताई बेडेकर, मुक्ताबाई दीक्षित आणि गिरिजाबाई केळकर. तर यामधून आपलं उत्तर काय असणार आहे? मुक्ताबाई दीक्षित असणार आहे. ते तुम्ही सगळ्यांनी नोट करून घ्या. हा जो प्रश्न आहे हा सी कोडचा आहे क्वेश्चन पेपर. ठीक आहे. तर तुम्ही शोधा कुठे असेल हा क्वेश्चन, त्यानुसार टिक करा. ठीक आहे. कृष्णाबाई या नावाने कथालेखन करणाऱ्या लेखिकेचे नाव काय आहे? तर ते आहे मुक्ताबाई दीक्षित. समोरचा प्रश्न आहे, सांध्य पर्वातील वैष्णवी हा कविता संग्रह कोणाचा आहे? सांध्य पर्वातील वैष्णवी हा कविता संग्रह कोणाचा आहे? तर तो आरती प्रभू, वैशाख, ग्रेस की मनमोहन? काय असणार आहे? तर त्याचं आहे उत्तर ग्रेस असणार आहे. त्याचं उत्तर सी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, इथूनच शब्दाच्या हाती मी फुले ठेवीत आहे, इथूनच शब्दाच्या हाती खडग मी देत आहे, हा निर्धार व्यक्त करणाऱ्या कवीचे नाव सांगा. तर ही कविता कोणाची आहे? ही कविता नारायण सुर्वे यांची आहे. त्यामुळे ए आपला ऑप्शन असणार आहे. आणि यामध्ये शरदचंद्र मुक्तिबोध, नामदेव ढसाळ, विद्या करंदीकर असे ऑप्शन्स होते. ठीक आहे. यातून सातव्याचं आपलं उत्तर आहे ए नारायण सुर्वे. आणि हा सी कोड आहे. ठीक आहे. सी कोड असेल तर तुम्हाला लगेचच क्वेश्चन्स मिळून जाईल 7व्या नंबरचं. पण जर का तुम्हाला A B D असेल तर तुम्हाला क्वेश्चन शोधावे लागतील. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, गंगापर्ण मध्यंतर हे कोणाचे कथासंग्रह आहेत? तर ते राजेंद्र बनहट्टी जे आहेत ना, त्यांचे कथासंग्रह आहेत गंगापर्ण आणि मध्यंतर. ठीक आहे. श्याम मनोहरांचे पण नाही आहे, आशा बगे पण नाही, भारत सासने पण नाही. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, ससे मीरा ही कादंबरी कोणी लिहिली? ससे मीरा कादंबरी ही त्र.वि. सरदेशमुख यांची आहे. त्यामुळे आपलं उत्तर डी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, दलित साहित्य चळवळीचे वाहिलेले अस्मितादर्श हे नियतकालीन कधी सुरू झाले? तर ते 1965, 1967, 1966, 1968. कधी सुरू झाले? तर ते सुरू झाले आहे 1967 ला. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे, अस्मितादर्श. ठीक आहे. परत एकदा क्वेश्चन वाचते, दलित साहित्य चळवळींसाठी वाहिलेले अस्मितादर्श हे नियतकालिक कधी सुरू झाले? तर हे नियतकालिक 1967 ला सुरू झाले. ठीक आहे. त्यानंतर अहिंसा परमो धर्म हे घोषवाक्य पुढीलपैकी कोणत्या साहित्य प्रवाहाचे आहे? तर ते ख्रिस्ती साहित्य, जनसाहित्य, जैन साहित्य की मुस्लिम साहित्य? तर आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर जैन साहित्य असणार आहे, म्हणजे की सी आहे आपलं उत्तर. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रीय ख्रिस्ती लोकांचे पहिले साहित्य संमेलन कुठे संपन्न झाले? तर हे साहित्य संमेलन नाशिक येथे संपन्न झाले होते. आणि आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर भुजंग मेश्राम यांच्या आदिवासी कविता हा काव्यसंग्रह पुढील कोणत्या भाषेतून प्रसिद्ध झाला? आदिवासी कविता हे भुजंग मेश्राम यांनी लिहिलेला काव्यसंग्रह आहे आणि तो गोंडी या भाषेतून प्रसिद्ध झालेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. तुम्हाला किती उत्तरे आली तुमची बरोबर ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा, कारण इथे मी मोजकेच प्रश्न घेणार आहे. त्यापैकी तुम्हाला किती आले ते तुम्ही सांगू शकता. आणि पुढचा व्हिडिओ पार्ट 2 आपण लगेचच आणूया. ठीक आहे. आणि हे कन्फर्म आन्सर्स आहेत. समोरचा प्रश्न आहे, वैतागवाडी ही कादंबरी महानगर तील घरांच्या प्रश्नावर भाष्य करणारी असून तिचे लेखक पु.बा. भावे आहेत. तर
हे काय आहे याचं उत्तर? संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान चूक, पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक. तर याचं उत्तर असणार आहे पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. वैतागवाडी ही कादंबरी महानगरातील घराच्या प्रश्नावर भाष्य करणारी असून पण तिचे लेखक पुआ भावे नाही आहेत. त्याचे लेखक आहे भाऊ पाध्ये. कोणते आहे? भाऊ पाध्ये. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर विज्ञान साहित्य विश्व हा या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर या ग्रंथाचे लेखक निरंजन घाटे आहेत. निरंजन घाटे. आणि आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढील पैकी वामनांचा ग्रंथ कोणता? तर काव्यालंकार सारसंग्रह, काव्यालंकार सूत्रवृत्ती, काव्यदर्श. तो कोणता असणार आहे वामनांचा? तर तो आहे सी, काव्यालंकार सूत्रवृत्ती. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, वामनाच्या मते काव्यगुणाची संख्या किती? तर वामनांच्या मते काव्यगुणांची संख्या किती आहे? तर ते 10 आहे. 10वा रस कोणता आहे? 10वा रस हा यांनी भक्ती रस ऍड केलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे तो 10वा आहे आणि याचं उत्तर काय असणार आहे? 10 असणार आहे. डी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर वाल्मिकीने शतकोटी रामायण रचले, त्याच धर्तीवर शतकोटी अभंग रचण्याची कल्पना नामदेवांना सुचली असावी असे कोणी म्हटले? तर इनामदार यांनी, दांडेकर की सरदार, गबा सरदार. तर कोणी म्हटले त्यांनी हे? तर ते म्हटलेलं आहे गबा सरदार यांनी. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढीलपैकी बखरीचा त्याच्या लेखन काळानुसार क्रम लावा. तर आधी ए ऑप्शन मध्ये आहे पानिपतची बखर, गायकवाड यांची हकीकत, पेशव्यांची बखर, छत्रपती संभाजी बखर. ठीक आहे. त्यानंतर गायकवाड यांची हकीकत, पानिपतची बखर, पेशव्यांची बखर आणि छत्रपती संभाजी बखर. त्यानंतर पेशव्यांची बखर, छत्रपती संभाजी बखर, गायकवाड आणि पानिपत. त्यानंतर डी आहे छत्रपती संभाजी बखर, पेशव्यांची बखर, पानिपतची बखर आणि गायकवाड यांची हकीकत. तर लेखन काळानुसार विचारलेलं आहे. तर छत्रपती संभाजी बखर आहे ना, ही 1697 मध्ये लिहिली गेलेली होती. त्यानंतर पेशव्यांची बखर आहे ना, ही 1713 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर पानिपतची जी बखर आहे ना, ती 1763. त्यानंतर मग गायकवाड यांची हकीकत असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? डी असणार आहे आपलं उत्तर. त्यानंतर असंज्ञा या शब्दाचा अर्थ काय? तर असंज्ञा या शब्दाचा अर्थ नेणीव असा होतो. जागरूकतेला नाही होत. याचा उलट जे आहे ते वाटल्यास जागृतला होतो. जाणीव, अचेतना. आपलं उत्तर काय असणार आहे? नेणीव असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर स्वतंत्र वाङ्मय प्रकार म्हणून संदिग्धता कशाविषयी आहे? तर ते नाट्यछटा, प्रहसन, एकांकिका की विनोद. तर ते कशासाठी आहे? ते विनोदासाठी आहे. विनोद या वाङ्मय प्रकारासाठी संदिग्धता आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर द बर्थ ऑफ ट्रॅजेडी हा ग्रंथ कोणी लिहिला? हा ग्रंथ नीत्शे यांनी लिहिलेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आणि हा सी कोडचा पेपर आहे. त्यामुळे तुम्ही प्रश्न शोधा आणि तसे आपले उत्तरे टिक करा. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, आस्वादक समीक्षेच्या मर्यादा पुढीलपैकी कोणत्या अभ्यासकाने दाखवल्या आहेत? गंगाधर गाडगीळ, राभा पाटणकर, विजय राजदक्ष, गोमक कुलकर्णी. तर त्याचं उत्तर काय आहे? बी असणार आहे आपलं उत्तर. राभा पाटणकर यांनी आस्वादक समीक्षेच्या मर्यादा सांगितलेल्या आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, मराठीत ललित प्रवास लेखनाची परंपरा कोणत्या प्रवास वर्णापासून सुरू झालेली आहे? तर ती सुरू झालेली आहे माझा प्रवास या पासून सुरू झालेली आहे आणि आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. सी आहे आपलं ऑप्शन. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, लीळा चरित्रातील तेल्लकाराची आणि स्वामींची भेट कोठे झाली? तर ही भेट आंध्रदेशी इथे झालेली आहे. आंध्र प्रदेशात ते गेले होते तेव्हा त्यांची भेट झालेली आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर हरी तुझी कांती रे सावडी, मी रे गोरी चाफेकडी, ही गवळण रचना कोणाची आहे? तर ही संत तुकारामांची गवळण रचना आहे. हरी तुझी कांती रे सावडी, मी रे गोरी चांपेकडी. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर मराठी व्याकरणांनी शब्दाच्या 8 जाती मानल्या कारण, आणि इथे ऑप्शन्स दिलेले आहे. संस्कृत व्याकरणात 8 वर्ग मानले होते म्हणून, इंग्रजी व्याकरणाचा नमुना समोर होता म्हणून, 8 विभक्तीशी संबंध जोडला गेला म्हणून, की 8 ही संख्या महत्वाची वाटली म्हणून. तर 8 ही तर नाहीच असणार आहे. पण याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर ए असणार आहे. संस्कृत व्याकरणात 8 वर्ग मांडले गेले म्हणून त्याचं ए ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणते अक्षरग्रहण वृत्त नाही? ठीक आहे, मंदारमाला पण आहे, उपेंद्र वजा पण आहे आणि भुजंग प्रयात पण आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे पादाकुलक. ठीक आहे, त्यामुळे सी जे उत्तर आहे ना ते आपलं बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर
पुढीलपैकी कोणत्या भाषा एका भाषाकुळातील आहेत? तर मराठी, गुजराती, सिंधी, मराठी, कन्नड, तेलुगू, उडिया, कन्नड, तमिळ, गुजराती, कोकणी, कन्नड. तर कोणती असणार आहे? मराठी, कन्नड आणि तेलुगू हे एका भाषाकुळातील आहेत. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर सांस्कृतिक अस्मिता आणि जागतिकीकरण ही पुस्तिका कोणी लिहिली? तर ती भालचंद्र नेमाळे यांनी लिहिली, रंगनाथ पठारे यांनी लिहिली, मकरंद साठे की गोपू देशपांडे. तर ते कोणी लिहिली आहे? मकरंद साठे यांनी सांस्कृतिक अस्मिता आणि जागतिकीकरण ही पुस्तिका लिहिलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न, रधो कर्वे यांचा अमर्याद संतता अमर्याद एक मिनिट अमर्याद संतती हा लेख कोणत्या मासिकात प्रकाशित झाला? तर ही समाज स्वास्थ्य जे म्हणून मासिक होती त्यामध्ये त्यांचं प्रकाशित झालं होतं अमर्याद संतती या नावाचा लेख. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर व्यक्ती स्वातंत्र्याची मांडणी बंधनाच्या पलीकडे ही कादंबरी कोणी लिहिली? तर व्यक्ती स्वातंत्र्याची मांडणी करणारी बंधनाच्या पलीकडे ही कादंबरी पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा तुम्हाला तुमचे किती बरोबर आले ते, जेवढे मी आता उत्तर कन्फर्म सांगितले त्यातून. आणि मग पुढचा प्रश्न आहे, भारतातील पुढील साहित्य प्रकाराच्या कोणकोणत्या भाषांशी संबंध येतो या संदर्भात सार्थक जोड्या जुळवा? तर पहिला आहे संगम साहित्य, दुसरा आहे अवधान साहित्य, तिसरा आहे संदेश काव्य आणि चौथा आहे बुरजी साहित्य. अस्मिया, मल्याळम, तेलुगू, तमिळ आणि कोकणी. ठीक आहे. ऑप्शन्स मध्ये आहेत, ऑप्शन्स दिलेले आहेत. तर आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर आहे ए, जे आहे संगम साहित्य जे आहे ते तमिळ असणार आहे. नंतर अवधान साहित्य तेलुगू आहे, संदेश साहित्य हे मल्याळम आहे आणि बुरंजी साहित्य हे अस्मिया आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. 4-3-2-1. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विवा शिरवाळकरांच्या नटसम्राट संहितेचे स्वरूप कोणते? तर ते कोणते आहे? ते अनुवादित आहे. कोणते आहे? ते अनुवादित आहे. सी असणार आहे उत्तर आपलं. त्यानंतर मराठीतील तौलनिक साहित्याभ्यासाच्या परंपरेत प्रभव ही संकल्पना कोणी मांडली? तर प्रभव ही संकल्पना आनंद पाटलांनी मांडली होती. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मिनिट त्यानंतर ग्रंथकार आणि त्यांचे ग्रंथ दिलेले आहेत, सप्पना मजुमदार, ए एस प्रावर, मॅथ्यू ऑनर्ड, शिरीष कुमार दास. तर आपलं उत्तर याचं काय असणार आहे? सी असणार आहे. सपना मुजुमदार, सपन मुजुमदार याचं उत्तर आहे सी. चौथा आहे कम्पेरेटिव्ह लिटरेचर इंडियन, आणि ए एस प्रावरचं उत्तर आहे कम्पेरेटिव्ह लिटररी स्टडीज. मॅथ्यूचं आहे ऍक्सेस इन क्रिटिसिझम आणि शिरीष कुमार दासचं आहे 3 इपिक हिरोईन्स. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, स्तोत्र नाटकात उपायजिले कोणत्या स्त्रोत नाटकात उपयोजलेले कोणत्या घटकांमुळे भाषांतरकारांसमोर आव्हाने उभे राहते? सांस्कृतिक कला प्रकार, परपुष्टपणा, कल्पना दारिद्र्य, नाटककाराची शैली. तर आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे, कल्पना दारिद्र्य. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, भारतातील सांस्कृतिक प्रदेश व तेथील पारंपरिक लोकमंच यांच्या सार्थक जुळ्या जुळवा. तर भवई दिलेला आहे, जात्रा, नौटंकी, तियात्र. ठीक आहे. यात आहे मणिपूर, गुजरात, बंगाल, गोवा, उत्तर प्रदेश. तर आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. ए आहे. भवईचं जे आहे ते आहे गुजरात, जात्राचं जे आहे ते बंगाल, नौटंकी जे आहे ते उत्तर प्रदेश आणि तियात्र आहे ते मणिपूर. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर भाषांतर करीत असताना भाषांतरकार वर्णविषय अधिक परिणामकारक कसा करू शकतो? भाषांतरांचा मर्यादा वळचणी दूर करून, पारिभाषिक शब्दाची सार्थ निवड करून, की मूल भाषेचे व लक्ष्य भाषेचे ज्ञान अर्जित करून, की सुनी दर्शने घेऊन. तर काय करू शकतो? मूल भाषेचे व लक्ष्य भाषेचे ज्ञान अर्जित करून ते करू शकतोय. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. आणि भाषांतर करीत असताना भाषांतरकार वर्णविषय अधिक परिणामकारक यामुळे ठरू शकतो. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, तंबाखू व्यवसायातील स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण करणारी झोंबडे ही कादंबरी कोणाची होती? तर झोंबडे ही कादंबरी महादेव मोरे यांची होती. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर चंद्रबनातल्या सावल्या हे ललित गद्याचे पुस्तक पुस्तक कुणाचे आहेत? तर दत्ता भोसले, चंद्रकुमार नलगे, रणजित देसाई, मधु मंगेश कर्णिक. तर ते कोणाचे आहे? चंद्रकुमार नलगे यांचे आहे चंद्रबनातल्या सावल्या. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर
समोरचा प्रश्न आहे, कोरडवाहू शेतीचे जमीनदार कुडे यांच्यातील परस्पर संबंधाचे चित्रण करणारी रवा दिघे यांची कादंबरी सांगा. कार्तिकी, पडरे पाण्या, पानकळ्या, आई आहे शेतात. तर कोणतं उत्तर आहे आपलं? डी असणार आहे याचं उत्तर, आई आहे शेतात. ठीक आहे. त्यानंतर दलित साहित्य दिशा आणि दिशांतर हा ग्रंथ कोणाचा असणार आहे? तर हा ग्रंथ आहे दत्ता भगत. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर बाबूराव बागुल प्रख्यात दलित कथाकार होते, तसेच त्यांनी दलित साहित्य समीक्षेत मौलिक भर घातलेली आहे. हे संपूर्ण विद्वान बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर कुडमुडे जोशी जमातीच्या जीवनाचे चित्रण असणारे आत्मकथन कोणते? तर ते गबाळ नावाचं आत्मकथन आहे ते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर आलिया मरीबाई तिनं गाड्याला केला साज, हाती कोरडा त्याला बाग, आलिया मरीबाई तिचा कळेना अनुभव, भल्या भल्यांना घेती जीव, हे गीत गाणाऱ्या लोककलांच्या कोणत्या संज्ञेने संबोधले जाते? आराधी, गोंधळी, पोतराज, बहुरूपी. तर आपलं उत्तर काय असणार आहे? पोतराज असणार आहे. ठीक आहे. सी असणार आहे आपलं उत्तर. त्यानंतर जाखडी नृत्य हा कोणत्या प्रदेशात प्रचलित आहे? तर ते कोकणमध्ये प्रसिद्ध आहे. जाखडी नृत्य प्रचलित आहे. त्यानंतर बोधिसत्वाच्या पूर्वजन्माचे चित्रण पुढीलपैकी कोणत्या ग्रंथात आलेले आहे? तर ते जातक कठ्ठकथा यामध्ये आलेले आहे, बोधिसत्वाच्या पुनर्जन्माचे चित्रण. त्यानंतर गोपालीन, गौडन, गौडन, गौडन आणि गौडन अशी गौडन संधीची व्युत्पत्ती पुढीलपैकी कोणत्या शब्दकोशात सांगितलेली आहे? तर ते महाराष्ट्र शब्दकोश यामध्ये सांगितलेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काही प्रश्न बघितले आहे आणि आन्सर की पाहिलेली आहे. पेपर 1 किंवा पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता, किंवा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. येत्या 15 तारखेपासून आम्ही बॅच सुरू करतो आहोत. UGC नेट, सेट आणि दोघांची पण. पेपर 2 कम्प्लीट कोर्स, ज्यात पेपर 1 हा फ्री असणार आहे आणि याची फीज असणार आहे 12,000. यामध्ये पेपर 1 फ्री असणार आहे एक, आणि पेपर 2 साठी कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमी, कम्प्युटर सायन्स, मराठी आणि हिस्ट्री हे सब्जेक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि याच्यामध्ये फुल नोट्स आणि टेस्ट असणार आहे. याबद्दल जर का तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. आणि नवीन बॅचेस हे 15 एप्रिल पासून सुरू होणार आहे. काहीच दिवस शिल्लक आहे आता नेट एक्झामसाठी. तर नक्कीच नक्कीच या बॅचचा फायदा घ्या. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आन्सर की हे अंदाजित आन्सर की आहे, आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा की तुम्हाला यातले किती प्रश्न तुमचे बरोबर आहेत, आणि पार्ट 2 घेऊन आम्ही येतोच आहे उद्या. थँक्यू. मला खात्री आहे तुमचा पेपर खूप छान गेलेला असेल. थँक्यू.